सविस्तर बातम्यांना सुरुवात करूया। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आपल्याकडे येते। पंकजा मुंडेंनंतर आता भगवानगडचे महंत नामदेव स्वामी यांची ही ऑडिओ क्लिप बाहेर आली आहे। यातली भाषा एखाद्या महंताला न शोभणारी अशी आहे। मी फाडून खाईन, मी तयारीत आहे, माणसं थांबवली आहेत, अशा शब्दात विरोध करणाऱ्यांना इशारा देण्याची भाषा महंत वापरतायत। या सगळ्या प्रकारानंतर नामदेव शास्त्रींची ही ऑडिओ क्लिप आता पुढे येते। आपण ती पाहूयात, ऐकूयात नेमकी काय ऑडिओ क्लिप आहे। मी नामदेव शास्त्री आहे, माझ्या मागे पण लोक, मी सत्तेबरोबर लढतोय, मी माणसं थांबवले। जरी तुम्हाला तुमचं नगरचं कळत असलं ना तर मी फाडून खायला एखाद्या ती ताकद आहे माझी। नाहीतर जी लोक एवढे आमचे खवळलेलीत ना कोयता, त्यांना समजत नाही का तुम्ही माझा आहे का, या भानगडीत तुम्ही पडूच नका, तुम्ही मध्ये भाग घेऊ नका, काही नका। मला रमेश घोले काय करतो किंवा अजून कोण काय करतोय ना हे सगळं माझ्या लक्षात आहे। मी तर तयारीमध्ये माणसं थांबवलीत, उलट मी तुमच्या लक्षात येत असतील की किती परिसर कसा आहे। काही त्रास घेऊ नका, मी मजबूत आहे। तुम्ही ज्या खोळ्यात जन्माला ना, तू घोले असेल, तुम्ही असेल, मी असेल, कारण की एवढा चांगला गड केलाय ना, त्या बावट लोकांची सेवा केली मी। कारण की आपल्या आई बापाचा उद्धार, भगवान बाबाचा उद्धार तुम्ही केलाच पाहिजे। आपले खानदान ती आहे, मला काही घेणं नाही, मी कशाला संपू, बस तेवढं समजून घ्या, बस। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। महंत नामदेव शास्त्री स्वतः आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। नामदेव शास्त्री, काय नेमकं याला म्हणायचं? हे प्रति आव्हान आहे, ही धमकी आहे, हा इशारा आहे, काय म्हणायचं नेमकं याला? 2 महिन्यापूर्वी बीड चौफेर नावाचं बीड चौफेरचा संपादक आहे बाबासाहेब गर्जे, हा पत्रकार आहे आणि हा माझ्यावर दबाव टाकत होता, आम्ही तुम्हाला बदनाम करू, आम्ही तुमचं करेक्ट करू, आम्ही तुमचा आसाराम करू। आणि त्याला दिलेलं हे उत्तर आहे, त्यांनी विचारलेले प्रश्न याच्यामध्ये नाहीयेत। त्याच्यामध्ये नगरचा आहे म्हणून तो नगर शब्द त्यांनी ठेवलेला आहे। कोयता म्हणजे ऊसतोड कामगार आहेत आणि परिसर शब्दाचा अर्थ आहे आमचा परिसर। मी मजबूत आहे शब्दाचा अर्थ, तुम्ही मला जर आसाराम बापू करत असाल, ब्लॅकमेल करत असाल तर मी मजबूत, फाडून खाईन हा वाक्प्रचार आहे हो मराठीचा, त्याच्यावर तुम्ही काय एवढा पाऊ करताय? नाही, महत्त्वाचं असं आहे की हे त्यांना दिलेलं उत्तर आहे, याचा दुरुपयोग होतोय असं तुमचं म्हणणं आहे का? दुरुपयोग 100% दुरुपयोग। त्यांनी जे मला प्रश्न विचारले पत्रकारांनी, मला वाईट वाटतं। पत्रकारितेकरता हा माणूस कलंक आहे। त्याला जर क्लिप दाखवायची, त्याचं बोलणं पण त्याच्यामध्ये टाकलं पाहिजे। मी तुम्हाला नाव गाव सगळं सांगितलंय, मी ते लपवून ठेवलेलं नाही। अशा माझ्या 100 क्लिप असतील आजपर्यंत, मी ते सहन केल्यात। माझ्यावर दबाव टाकला लोकांनी की पंकजाच्या भाषणासाठी मी तयार व्हावं, आणि त्याला उत्तर देत असताना मी सांगितले मी मजबूत आहे, मी कशाला घाबरत नाही, मी काही आसाराम बापू नाहीये। आणि त्यांनी त्याचं बोलणं मांडायला पाहिजे ना की ज्याला मी एक प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे। आता पंकजाच्या क्लिपचा आणि माझ्या क्लिपचा काय संबंध आहे? मी मजबूत आहे याचा अर्थ मी मजबूत, मला अभिमान आहे या क्लिपचा की मी ह्या ब्लॅकमेल पुढे आणि ह्या पत्रकारापुढे झुकलो नाही मी। आणि एक लक्षात ठेवा, असले पत्रकार असल्यामुळं पत्रकार परिषद आणि पत्रकार लोक पण अशामुळं बदनाम होतात। या संदर्भात तुम्ही त्याचं नाव गाव सगळं सांगितलं तुम्हाला। हा नगरचा राहणार आहे, बरोबर, बाबासाहेब गर्जे म्हणून त्याचं नाव आहे, बीड चौफेरचा संपादक आहे तो, आणि 22 कापशीचा राहणार आहे। तुम्ही या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली आहे का की हा जो प्रकार घडला? अशा 100 फोन आलेत मला, कुठे तक्रार दाखल करू? मला गड सांभाळायचा आहे का मी अशा मूर्खांच्या नादी लागून पोलीस केसमध्ये आयुष्यभर गुंतून बसतो? नाही, पण आता याचा दुरुपयोग होतोय ना महंत। ते तुम्ही लोकांना सांगितलं, हीच आमच्यातर्फे G24 तासला धन्यवाद। ठीक आहे, धन्यवाद आमच्याशी बोललात त्याबद्दल। महंत नामदेव शास्त्री आपल्यासोबत होते आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ही जी ऑडिओ क्लिप आता व्हायरल होतीये तिचा दुरुपयोग होतोय। एका पत्रकाराला दिलेलं उत्तर ते होतं, त्या पत्रकारांनी महंत नामदेव शास्त्री यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला, असं नामदेव शास्त्री यांचं म्हणणं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।